निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रणा हटाव जुन्या सुवर्ण पद्धतीत असलेल्या बॅलेट पेपरमध्येच पुढील सर्व निवडणुकी हाती घेण्यात यावी हा विषय हाती घेऊन काँग्रेस पक्षाचे माजी दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विरोधी पक्षाच्या पुढाकाराने माणगाव येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी संपूर्ण एक दिवसीय आंदोलन पार पडणार आहे। याबाबत माणगाव प्रांत कार्यालयात गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी राजाभाऊ ठाकूर यांनी दुसरा अर्ज सादर केलाय। या अगोदर जिल्हाधिकारी अलिबाग येथे राजाभाऊ ठाकूर यांनी गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी सादर केला होता। सदर दोन्ही अर्जात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचे हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला आणि हीच कहाणी राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहेत। ही मतदान यंत्रणा ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जोपर्यंत बंद होत नाही किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल असे मजकूर उल्लेख करून समाजाला जनतेला अभिप्रेत असलेल्या नवीन पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मानस आहे। तर यासाठी सुमारे 30 बाय 30 लांबी रुंदीची हॉल खोली उपलब्ध करून द्यावी व होणारे भाडे सरकारी तिजोरीत जमा करण्यास मी तयार आहे असेही सदर अर्जात नमूद केले। तर निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे रायगडचे ज्येष्ठ नेते सदानंद येल्वे, माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, कार्यकर्ते फारुख परकार, रक्षित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पवार, तळा तालुक्यातील नामांकित ॲडव्होकेट प्रितेश मेकडेसह आदी उपस्थित होते। दरम्यानच्या काळात सदर आंदोलन माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्ग रेल्वे स्टेशन जवळील HP पेट्रोल पंप जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात येत्या सोमवारी 9 डिसेंबर रोजी होणार आहे। तर सदर ठिकाणी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेत राजाभाऊ ठाकूर, विलास सुर्वे तसेच फारुख परकार यांनी मैदानाची पाहणी केली। सदर आंदोलनात जिल्हाभरातून हजारो लोक सामील होणार असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितले। हे आंदोलन सर्व पक्षीय विरोधी पक्ष घटकामधील आहे। तर सदर आंदोलनास उपस्थित तसेच पाठिंबा मिळावे याकरिता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रहार शक्ती संघटनेचे ओमप्रकाश बच्चू कडू, वसईचे हितेंद्र ठाकूर, शेकापचे भाई जयंत पाटील, ईव्हीएम बाधित अनेक पराभूत उमेदवार, रायगड जिल्हा बार असोसिएशनचे वकील संघटना, अनेक NGO संघटना, डॉक्टर संघटना तसेच विविध नामांकित व्यक्तिमत्व यांना पत्र पाठवल्याचे खास निदर्शनास आणून दिले। राजाभाऊ ठाकूर यांनी 193 श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। तर प्रचारादरम्यान मतदार बांधवांकडून अभूतपूर्व पाठिंबा लाभला होता। मात्र असे असतानाही त्यांना हार पत्करावी लागली। तर अफाट पाठिंबा असतानाही पराभव कसा काय होऊ शकतो अशी शंका मनात असल्याने ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड असल्याशिवाय असे होऊ शकत नाही आणि हीच बोंब राज्यातील अनेक पराभूत उमेदवार यांचेही तेच म्हणणे असल्याचे लक्षात येताच राजाभाऊ ठाकूर यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतले। दरम्यान पारदर्शक निवडणूक होण्याकरिता राजाभाऊ ठाकूर यांनी एका आगळ्या-वेगळ्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक पारदर्शक जनतेला आवडेल अशा पद्धतीचा एक डेमो सदर दिनी सादर करणार असल्याने ते पाहण्यासाठी अल्लोट जनसागर उसळणार असे विलास सुर्वे यांनी बोलताना सांगितले। जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर सभेच्या ठिकाणापासून चालत जाऊन पुढे कचेरी रोड मार्गी प्रांत कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांना भेटून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन हटवून त्या जागी जुन्या पद्धतीने असलेल्या बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यात यावी। तसेच माझा हा अर्ज राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, मुख्य निवडणूक अधिकारी, नवी दिल्ली आणि दूरदर्शन प्रसारित विभागाकडे रवाना करण्यात यावा म्हणून सादर केलेल्या अर्जात विशेष उल्लेख केलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।